हॅलो फ्रेंड्स, आज आपणाला चाट कॉर्नरवर जसा कटोरी चाट भेटतो एकदम तसाच चटपटीत आणि कुरकुरीत कटोरी चाट बनवायचा आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं। तांदूळ बाहेरून दळून आणू शकता किंवा मग मिक्सरमधून याची बारीक पावडर जरी बनवली तरीही चालेल। मग याला चाळून घ्यायचं। आता यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, याला पण चाळूनच घ्यायचं। यात पाव चम्मच मीठ, पाव चम्मच तिखट आणि पाव चम्मच हळद टाकायची आणि चांगल्या रीतीने याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। इथे पाण्याचा वापर आवश्यकतेनुसारच करायचा, कारण हे पीठ आपल्याला खूप सैलसर नाही आणि खूप घट्टही नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी बनवायची आणि यामध्ये एकही लम्स नाही राहणार। अशा पद्धतीने याला विस्कच्या किंवा मग चम्मचच्या मदतीने चांगलं फेटून घ्यायचं। तांदूळ आणि बेसन पीठ मिक्स करून घेतल्यामुळे कटोरी खायला खमंग लागते आणि ती कुरकुरीत पण होते। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे आणि याच्या लगेच कटोऱ्या बनवून घ्यायच्या। त्यासाठी इथे आपल्याला एक पॉलिथिन लागणार आहे, अशी चौकोनी आकारामधली आणि अशी खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही, अशी मध्यम एक पॉलिथिन घ्यायची, जेणेकरून यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित बसेल अशी। यात पीठ खूप काठोकाठ आणि गच्च नाही भरायचं, अर्धीच पॉलिथिन भरून घ्यायची, कारण याला आपल्याला रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण कटोरी बनवते वेळेस यातील पीठ बाहेर येत नाही। अशा पद्धतीने याला चांगलं पॅक करून घ्यायचं। कटोरी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत, न तळता आणि न वाफवता। तर इथे आता आपलं पीठ रेडी आहे। या पॉलिथिनला आपल्याला एकदम छोटासा कट द्यायचा आहे, जसं आपण मेहंदीच्या कोनला देतो त्याच पद्धतीने, म्हणजे या पिठाची एक समान अशी तार येईल। हे पहा, अशा पद्धतीने याला बनवायचं। कटोरी आपल्याला आप्पेपात्रामध्ये बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे आप्पेपात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तेल लावल्यामुळे कटोऱ्या खाली चिटकत नाहीत आणि त्या पटकन निघतात। तर इथे आपल्याला ही कटोरी अशी गोल आकारामध्ये किंवा मग प्लसमध्ये, जिगजॅगमध्ये अशी सर्वत्र पसरवून द्यायची आहे, जसं आपण हातावरती मेहंदी टाकतो त्याच पद्धतीने, पण इथे छान अशी गोल आली पाहिजे। अशा पद्धतीने याला थोडासा गोल आकार द्यायचा। एकाच ठिकाणी याची तार जास्त वेळ नाही ठेवायची, नाहीतर मग त्या ठिकाणी हे खूप जाड होऊन जातं आणि मग कटोरी अशी क्रिस्पी नाही लागत। तर याला सर्वत्र असं मस्त जिगजॅगमध्ये गोल गोल असं फिरवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून ही कटोरी छान एक तार अशी सुटती आणि मग ती क्रिस्पी पण होती। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व कटोऱ्या बनवून घेतलेत। तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम आता एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती या छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या। आप्पेपात्रामधून याला सहज जर उचलता आलं तर यावेळेला समजायचं की आता आपल्या कटोऱ्या तयार आहेत। याला तळायची पण गरज नाही आणि ह्या सहज स्टोअर करून आपण ठेवू शकतो, कमीत कमी महिनाभर पण ह्या छान राहतात। तर अशाच पद्धतीने बाकी सर्व कटोऱ्या बनवून घ्यायच्या, पण या भाजून घेते वेळेस याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायच्या, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात। तर आता इथे आपल्या या सर्व कटोऱ्या चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत। अशा एकदाच भरपूर कटोऱ्या बनवून ठेवल्या की आपणाला जेव्हा कटोरी चाट खायची इच्छा झाली तेव्हा आपण पटकन बनवू शकतो। आता इथे हातात घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही किती कुरकुरीत झालेली आहे। कटोऱ्या अजून थोड्याशा चटपटीत बनवण्यासाठी आपणाला इथे एक छोटीशी फिलिंग बनवायची आहे। त्यासाठी मी इथे एक उकडलेला बटाटा बारीक कट करून घेतलाय, त्यामध्ये एक लाल टोमॅटो कट केलेला टाकायचा, एक मध्यम आकारामधला बारीक कट केलेला कांदा टाकायचा, 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच चाट मसाला घ्यायचा आणि अर्धा चम्मच मीठ टाकून याला चांगलं मिक्स करायचं। या ठिकाणी तुम्हाला जे आवडतील ते व्हेजिटेबल किंवा स्प्राउट्स तुम्ही काही पण घेऊ शकता किंवा पनीरचा पण वापर करू शकता। आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर आता आपली ही फिलिंग तयार आहे। ह्या पूर्ण कटोऱ्यामध्ये ही चांगल्या पद्धतीने एकदम गच्च भरून घ्यायची। पटकन होणारा हा कटोरी चाट तुमची जेव्हा इच्छा झाली तेव्हा बनवू शकता। कटोरी चाट चटपटीत, टेस्टी आणि आंबट गोड लागण्यासाठी इथे आपल्याला टोमॅटोचे चिप्स घ्यायचे आहेत, थोडेसे तळलेले शेंगदाणे बेसनच्या पिठामध्ये कोटिंग केलेले, आंबट गोड दही टाकायचं, चिंच आणि गुळाची गोड आंबट चटणी, थोडीशी हिरवी चटणी, थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडासा शेव टाकून आता आपला हा एकदम चटपटीत, कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असा कटोरी चाट तयार आहे।
याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा मग पेरूचे बारीक छोटेसे काप करून पण टाकू शकता। तर आता आपला हा कटोरी चाट तयार आहे। तर हा चटपटीत कटोरी चाट तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण एकदा बनवा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक यू।